मित्रांनो नमस्कार. आपल्याकडे आज परत BS6 HF डिलक्स आलेली आहे. गाडीमध्ये फॉल्ट असा झालेला आहे, गाडीचा आरआर युनिट जळालेला आहे. मित्रांनो आपण बघू शकता, जवळ घे, आपण बघू शकता गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे. गाडीची वायरिंग जळालेली आहे. मित्रांनो गाडीमध्ये आफ्टर मार्केट कुठेही वायरिंग करू नका, कुठेही अशा हॉर्न वगैरे बसवू नका. ज्या मेकॅनिकला परफेक्ट माहिती तिथंच असं काम करा, नाही तर आपलं होणारं नुकसान असं राहील. बघू शकता आपण आरआर युनिट पूर्ण जळून खाक झालेलं आहे. मित्रांनो 1100-1200 रुपयाचा हा पार्ट आहे आणि यानंतर हा पार्ट आपल्याला आता अल्टर करून वायरिंग मध्ये बसवायचा आहे. यानंतर आहे मित्रांनो अशा आफ्टर मार्केट LED लाईट बसवल्या की वायरिंग वगैरे व्यवस्थित झालीच पाहिजे. आफ्टर मार्केट वायरिंग करत असताना मित्रांनो ज्या मेकॅनिकला व्यवस्थित माहिती आहे, ज्याला प्रॉपर मार्केटमध्ये ज्याला प्रॉपर गाडीचं नॉलेज आहे, त्याच मेकॅनिकून आपण या गाडीचं काम केलं पाहिजे, नाहीतर असं नुकसान होणार आहे. मित्रांनो आता आरआर युनिट बसवल्यानंतर जर गाडी चालू नाही झाली तर मित्रांनो ECU आपल्याला बदलावं लागणार आहे, जो की 5 ते 6 हजार रुपयाचा ECU येईल. म्हणून मित्रांनो कुठेही गाडी खोलू नका आणि कुठेही काम करू नका. ज्या ठिकाणी प्रॉपर नॉलेज आहे, ज्या मेकॅनिकला प्रॉपर माहिती आहे, अशाच ठिकाणी आपली गाडी खोला. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.